99 लोक जर पॉझिटिव्ह बोलली त्याचं काहीच वाटत नाही. परंतु हम्म. एक जर माणूस निगेटिव्ह बोलला तर मात्र इथे एवढं नसतं. त्याच्यावर 15 म्हणजे असं कसं काय? नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी शिंदे. आपल्या या पॉडकास्ट शो मध्ये आपलं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रोल ऑफ आर्ट इन सोशल अवेअरनेस. तर आजचा विषय राहील की बॅलन्सचे ब्लेसिंग. आपल्या सोबत आज खास उपस्थिती आहे मिस्टर महादेव जाधवर सर, चित्रपटाचे अभिनेता आणि दिग्दर्शक. नमस्कार सर. नमस्कार. सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की बॅलन्स मध्ये स्वतःसाठी तुम्ही काय करता, काय काय करतात, म्हणजे वर्कआउट म्हणा किंवा तुमचं काही डिसिप्लिन आहे ते थोडं शेअर करा. मला पहिल्यांदा तर सगळ्यांना असं सांगावं वाटतं, की मी एकट्यानंच नाही, तर तुम्ही सुद्धा सगळेजण एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. मी करतोय बरं का. पण तुम्हाला सांगतो ही चित्रपटाची शूटिंग झाल्यानंतर एवढा लूज पडलो, की असं वाटत होतं की शूटिंगमध्येच एवढा त्रास झाला होता, की रोज तेच सगळे कलाकार सगळे एकदम असे त्यामुळे थोडासा मला त्रासामुळं मी कंट्रोलिंग बिलकुल हे कधी झालं असं वाटायचं. तर आता सगळे गेलेले होते. तर मी लूज पडलो. परंतु आता नाही. रोज मी व्यायाम चालू केलेला आहे. तुम्ही पण करा. सर, ठीक आहे, तुम्ही डाएट प्लॅन करता, एक्सरसाइज करता की जे मस्ट आहे. मेडिटेशन करता का तुम्ही? माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकजण हिरो असतो. ओके. आणि हिरो म्हणलं, की त्यानं स्वतःचं आरोग्य जपलंच पाहिजे बरोबर सर. आणि मेडिटेशन केलं पाहिजे. बरोबर. मग मी पण मेडिटेशन करतो. बरोबर. जेव्हा तुमची पहिली लाईफ होती की जेव्हा तुम्ही मेडिटेशन, एक्सरसाइज, डाएट याबद्दल एवढं अवेअर नव्हता आणि आता तुम्ही त्याबाबतीत खूप अवेअर झालात, तुम्हाला काय फरक जाणवला त्या लाईफ मध्ये आणि आताच्या लाईफ मध्ये? आता फरक म्हणजे असा आहे बरं का, की अगोदर मी मेडिटेशन ह्या मला महत्त्व कळतच नव्हतं. पण ज्यावेळेस मला कळलं, की मेडिटेशन पासून होणारे फायदे काय-काय आहेत किंवा रोजच्या व्यायामानं काय-काय फायदे होतात. त्यानंतर मी ज्यावेळेस आता लहानपणापासून व्यायामाची आवड होती मला आणि भरपूर व्यायाम केलेला आहे मी. आणि त्यामुळं माझ्यामध्ये भरपूर एनर्जी असते. एनर्जेटिक जीवन सारखं जगतो. ओके. तुम्ही हा जो प्रोजेक्ट बनवला, एवढा सुंदर चित्रपट बनवला, सरपंच पॉवर नाईट, हे सगळा जो प्रवास आहे, हा चित्रपट बनवण्यापासून सुरुवातीपासून ते अंतिमपर्यंतचा, याच्यामध्ये फॅमिलीसाठी तुमचा काय अनुभव राहिला? आता फॅमिली म्हणलं ना, लईच अवघड काम आहे बघा. खरंच. का माहिती आहे का? आता चित्रपट करायचं म्हणलं, की बायको अशीच बघत होती. आता हा व्यक्ती आपल्याला लवकर सापडणार नाही. म्हणजे कामं सगळी पेंडिंग. पेंडिंग पडणार, त्यांच्या अंगलट जाणार. म्हणून हा क्लॅशेस आमचे उडायचे. ओके. परंतु मी त्यातनं बी काय करायचं ह्यांना विश्वासात घ्यायचं. मग लेकरं असू द्या, बायको असू द्या, आई असू द्या, बहीण सगळ्यांना विश्वासात घ्यायचं. माझी बहीण तर मला नेहमी म्हणणार, पिक्चर काय करतो? कशाला उगाच काहीतरी करत बसतो? असं बऱ्याच वेळेस झालं. परंतु आता सगळ्यात जास्त तीच लाईक करते तुम्ही जर बघितलं तर आणि तीच माझी कमेंट टाकते. ओके. सर, आपण पाहतो की जेव्हा आपल्याला फॅमिली लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करायची असते, तेव्हा फॅमिलीमध्ये काही गोष्टी सुटायला चालू होतं. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन कमी होतं. तुम्ही प्रोफेशनच्या काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्या तुमच्या माइंडमध्ये चालत असतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या घरच्या लोकांवरती होत असतो. म्हणजे समजा स्ट्रेस काही निर्माण झाला तुमचा प्रोफेशनमध्ये, तुम्ही घरी येऊन थोडीशी चिडचिड होणार किंवा तुम्हाला जे समोरच्याकडून अपेक्षित आहे तुमचा जो रिस्पॉन्स तो मिळणार नाही त्यांना, मग त्यामुळे नाराजगी राहणार. एक खुशी जी असते रिलेशन मधली, घरातली, ती थोडीशी कुठेतरी कमी व्हायला लागते. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बहुतांश मी बघितलं बरं का. माझ्याच नाही तर हे सगळीकडेच होतं बरं का. माझे बरेचसे मित्र असतील किंवा बरेचसे आपण लोक बघतो की घरामध्ये चिडचिड होणं किंवा एकमेकांना जे उणीव भासणं एकमेकाची. तर त्या गोष्टीमुळे काय होतं की आता मी चित्रपट करायला लागलोय. परंतु अचानकच असं मी माझ्या बायकोला वाटत असतं की बाबा की आता चित्रपट करायला लागले म्हणजे ते त्याच नादात राहणार. म्हणजे इथं घरात अजिबात लक्ष नसणार आणि त्याचा त्रास त्यांना जाणवला. खरं आहे हे त्रास जाणवत होता. त्यांना खूप त्रास झाला. माझ्यामुळे खूप त्रास होत होता. परंतु कुठंतरी सक्सेस होण्यासाठी त्यांना हेही समजत होतं की हा त्रास त्यांना काही जाणवं तर थोडं त्यांनी शिथिल करून टाकला की बाबा काही नाही चलू दे आता यांचं चांगलं करायला लागलं कुठेतरी. सर, बरोबर आहे तुमचं. बऱ्याचदा आपल्याला एकमेकाला समजून घेता आलं पाहिजे. स्नेह तर असतं एकमेकांबद्दल आपल्यामध्ये फॅमिलीमध्ये स्नेह असतो, पण कधी कधी आपल्याला समजून घ्यायची पण फार आवश्यकता असते. ते मग आपली मुलं असू द्या, पत्नी असू द्या, बहीण असू द्या, आई वडील असू द्या, जे काही. सर, ह्या प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही काही गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही
आणि घरचे नाराज होतात. मग कोणी काहीतरी तुम्हाला बोलतं, समजा क्रिटिसाइज केलं तुमच्या नातेवाईकांनी, की काय हे कुठल्या लाईनला चालले, त्याच्यामुळे तुमच्या फॅमिली डिस्टर्ब व्हायला लागली. ह्या गोष्टी तुमच्या कानावर येतात. पण त्या गोष्टींना निगेटिव्हली न घेता, त्याला एक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्याच्यातून बाहेर पडणं, याचा अनुभव कसा राहिला तुमचा? मी ज्या वेळेस या कलाक्षेत्रात आलो, हं, म्हणजे फार जुनी गोष्ट आहे. मला लहानपणापासूनच आवड आहे. हं, परंतु या कलाक्षेत्रामध्ये मी पहिलं पदार्पण केलं, ते मला गाण्यांची आवड होती. हं. ते माझ्या वडिलांमुळे. ओके. तर गाण्यांची आवड असल्यामुळे मी एक वास्तुशांती आपल्या घराची असते. त्या टायमाला मी एक ऑर्केस्ट्रा आमच्या मित्रांचा होता. म्हणला, "बाबा थोडेफार पैसे देतो, पण या सगळे." म्हणून हं. सोलापूरहून ऑर्केस्ट्रा मागवलं. मागवल्यानंतर मला आमच्या पाहुणेरावळ्यांनी विरोध केला, ओके. की "ऑर्केस्ट्रा असतो का वास्तुशांतीला? बरोबर. हं? आणि तू आता इथं मुली वगैरे नाचवणार का?" हं. बरं. मग मी काय विचार केला, म्हणलं तुम्हाला भजन ठेवायचं तर तुम्ही ठेवा. मी त्याच्यात पार्टिसिपेट करतोयच. हं. तुमची आम्हाला एन्जॉय करू द्या. हो. आणि त्यानंतरचा आमचा अनुभव असा, की ज्यावेळेस भजन झालं दुपारी, हं. संध्याकाळी ऑर्केस्ट्राचं चालू झालं. ओके. ऑर्केस्ट्रामध्ये पहिल्यांदा गाणे सुरू झाले. मग पहिलं गाणं कुठलं चालू होतं? गणपती बाप्पांचं. हं. गणपती बाप्पांचं गाणं चालू झालं. त्यानंतर ऑटोमॅटिकली त्या लोकांना थोडंसं वाटलं असेल, की बाबा हं. चांगला आवाज आहे, हे आहे. काही मुलं-मुली गाणे पहिल्यांदा म्हणू लागले. हं. त्यानंतरचा अनुभव असा आला, की मी स्टेजवर आलो गाणं म्हणण्यासाठी ओके. आणि विठू माऊली गाणं गायलं. व्हेरी गुड. ओके. ज्यावेळेस मी विठू माऊली गाणं गायलं, त्यावेळेस मामा तिकडे जाऊन बसलेला लांब, तो अलीकडे आला. बरं झालं म्हणलं मामा तर येऊन बसलेत आता अलीकडे जरा. हं. ऐकलंय त्यांनी, चर्चा तिकडं दिसतेय मला. हं. मग त्याच्यानंतरचा अनुभव असा आला, की त्याच्यानंतर मुलगी आली ती मेकअप करून डान्स करण्यासाठी. पहिल्यांदा दही दूध लोणी ही गवळण घेतली. ओके. मग त्यांना ते भारी वाटलं. ओके. म्हणजे एक असे आम्ही स्टेप घेतलेल्या होत्या, हां. की मी त्याचे ते हे केलं होतं तयार. हां. किंवा अशा पद्धतीने म्हणजे जायचं त्याला म्हणजे जे रूप देण्यात आलं, हां, ते एकदम ते मी डिवाइन. वेगळ्या पद्धतीनं. हां. हां, डिवाइन रूप आणि देण्यात आलं त्याला. त्याच्यानंतरचा अनुभव असा, की मी एक गाणं असं देवाचं घेत पुन्हा एक फिल्मी गाणं गायलं. ओके. ते बी त्यांना आवडलं. ओके. असे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे गात लावणी घेतली त्या मुलीनं. ते बी त्यांना आवडायला सुरुवात झाली. ओके. आयटम सॉन्ग घेतले. म्हणजे अशा पद्धतीनं मी त्यांना शेवटी माईकवर एकच सांगितलं, की कला ही वाईट नाही. बरोबर. आपला दृष्टिकोन ठेवाल हां, तसं ते बरोबर. दुनिया दिसणार आहे. बरोबर. म्हणून त्यांनी नंतर ते एक्सेप्ट केलं. बरोबर. हा खूप छान सब्जेक्ट राहिला, की जशी दृष्टी वैसी सृष्टी. आपली वृत्ती आणि दृष्टी जशी आहे तसंच आपल्याला जग दिसणार आहे. कुठल्याही गोष्टीकडं, कुठल्याही क्षेत्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला सकारात्मक असला पाहिजे. कारण कला ही कला आहे. त्या कलेसाठी लोकांनी आयुष्य दिलेलं असतं. त्याच्या पाठीमागे खूप मोठी साधना असते आणि त्याच्यामुळे या गोष्टीसाठी आपल्या आंतरिक मतभेद होणं हे थोडंसं वेगळ्या मार्गावर जातं सर. बरोबर आहे. सर माझा एक अनुभव राहिला. आपल्या घरामध्ये जेव्हा रिलेशनशिप खूप चांगले असतात, तेव्हा आपण आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पण ग्रो करतो. तुम्हाला काय वाटतं सर? येस. माझं तर एक म्हणणं आहे, की ज्यावेळेस कुठलंही मोठं काम असू द्या, छोटं असू द्या, आपल्या जर घरातनं सपोर्ट नसेल, तर ते काम कधीच सक्सेस होत नाही. बरोबर. आणि जरी झालं तरी त्याचा खरंच काही उपयोग होत नाही. बरोबर. म्हणून मी म्हणतो, की सगळ्यात अगोदर आपले लाईफ पार्टनर असेल किंवा मुलं असतील, त्यांचा सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा. बरोबर. आणि त्या सपोर्ट शिवाय कुठलंही काम होत नाही. आता मी बघतोय, तर माझ्या घरातनं पहिला मला खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणून मी हे एवढं मोठं काम करू शकलो. निश्चित सर, निश्चित. आणि फॉरेन कंट्रीज मध्ये काही सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये पण असं आढळलं, की त्यांनी 2 फॅमिली एक डिवाइड केल्या, की बाबा खुश फॅमिली कुठल्या आहेत आणि दुःखी फॅमिली कुठल्या आहेत. हो. तर त्यांना त्या सर्वेमध्ये असं आढळलं, की ज्या घरामध्ये नातेसंबंध चांगले आहेत, रिलेशनशिप चांगले आहेत, ती फॅमिली खूप खुश आहे आणि ग्रोईंग आहे. आणि जिथं काही डिस्टर्बन्सेस आहेत नात्यामध्ये, म्हणजे डिवोर्स आहे किंवा व्हायलन्स आहे, हे गोष्टी आहेत, तर ते लोक निराश पण आहेत आणि ते एवढे व्यवस्थित पुढे ग्रो पण करत नाही. बरोबर. हा खूप मोठा भाग आहे सर. माझा तिसरा प्रश्न तुम्हाला असा राहील बॅलन्सचा, की तुम्ही प्रोफेशन मध्ये बॅलन्स कसा करता? आता प्रोफेशनल सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं, हम्म. तर खरंच फार अवघड आहे. म्हणजे चित्रपट असू द्या किंवा कुठलीही गोष्ट असू द्या. प्रोफेशनल म्हणलं की बाहेर झुकून द्यावं लागतं आणि त्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे बारकाव्याने लक्ष द्यावं लागतं. निश्चित. आता तुम्हाला सांगतो, हा चित्रपट बनवण्यापर्यंत ठीक होतं. इथनं पुढचं काम सगळं मुंबईमध्ये. मग तो सेन्सर असेल चित्रपट हो. किंवा त्या चित्रपटाचं आता डिस्ट्रीब्युशन करायचं असेल, बरोबर. प्रदर्शित करायचं असेल, तर त्यावेळेस ज्या अडचणी येतात
हे सर्वात मोठं आहे तुम्हाला. हम्म. आणि आपण तर बघतोय मराठी चित्रपट सृष्टीचं फारच अवघड आहे. हम्म. फार म्हणजे मी आता परवा ज्यावेळेस तिथे गेलो पुणे, मुंबई डिस्ट्रीब्युटरकडे गेलो, भेटलो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते, काही जण निगेटिव्ह बोलतात, काही जण पॉझिटिव्ह बोलतात. हम्म. 99 लोक जर पॉझिटिव्ह बोलली त्याचं काहीच वाटत नाही. परंतु एक जर माणूस निगेटिव्ह बोलला हम्म. तर मात्र इथे एवढं लागतं हम्म. की त्याच्यावर 15 दिवस म्हणजे असं कसं काय. थॉट प्रोसेस चालते आपली. हा म्हणजे हे गोष्टी खूप अवघड आहेत. आणि मला कधी कधी तर तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तर डोळ्यातनं पाणी सुद्धा येतं हम्म. की आपण करतो हे कशासाठी करतोय, काय कारण आहे करायचे. हम्म. पण हे मन बसू देत नाही. हम्म. आपले कलाकार सगळेजण आम्ही ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेस भारी वाटतं म्हणून आम्ही करतो. बरोबर आहे. कुठेतरी या गोष्टी फेस करताना माणूस डिमोटिवेट होऊन जातो. हम्म. त्यामुळे आपण त्यातून पण आपल्याला कसं पॉझिटिव्हली सगळ्या घेता येईल असं म्हणतात. जसं गीतेचा श्लोक आहे, जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वो अच्छा ही होगा, जो हो रहा है अच्छा. पण प्रत्येक गोष्टीकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन जर आपण सकारात्मक ठेवला, येणाऱ्या अडचणींना पण आपण त्यातून काहीतरी चांगला आउटपुट काढायचा प्रयत्न केला, तर निश्चित रिझल्ट पण चांगला असतो. सर असं आहे की मला आणखीन एक तुम्हाला असं विचारावं वाटेल की प्रोफेशन मध्ये जेव्हा तुम्ही अनेक लोकांच्या संपर्कामध्ये येतात, तेव्हा तुम्ही तो बॅलन्स कसा करता? चित्रपट करत असताना, प्रोफेशनल विचार करत असताना जे कलाकार येतील आमच्याकडे, हम्म. त्या कलाकारामध्ये वेगवेगळ्या सवयींचे, हम्म. वेगवेगळे कलारंग दाखवणारे हो बरोबर. बरेचसे माझ्याकडे कलाकार येत होते. हा. त्यावेळेस सगळ्यांना फेस करत करत त्यांना मॅनेज करणं हम्म. किंवा तो कुठल्या रोलला बसणार आहे हे पाहणं, बरोबर. आणि ते करत असताना काही त्याचे चांगले गुण असतील ते एक्सेप्ट करणं, हम्म. आणि काही त्याच्या जे सवयी अशा वाटतात की बाबा नाही हे नको, पण त्याला सुद्धा आपल्याला म्हणजे सोडून द्यावं लागतं, लेट गो करावंच लागतं. बरोबर. मग त्यावेळेस मला खरं कळायचं की नाही नाही आता हे जाऊ द्या, आपल्याला बाकीचं त्याचं काही घेणं देणं नाही. हम्म. जर आपल्याला कलाकार चांगला मिळाला ना, हम्म. विषय संपला. हम्म. जाऊ दे, कर बाबा तुझ्या मनानं कर. हम्म. तसं सुद्धा मला ते करावं लागत होतं. हम्म. आणि हा बॅलन्स मला करावा लागायचा. छान चर्चा झाली सर. खूप चांगले विषय होते आपले. तर आजचा जो विषय आहे बॅलन्स ब्लेसिंग, खरंच आयुष्यामध्ये बॅलन्स असेल ना तर दुवा ब्लेसिंग नक्की निश्चित मिळतात. आणि आपण आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रोफेशन म्हणा, फॅमिली म्हणा, आपण ग्रो करत राहतो आणि हे जीवन पूर्ण आनंदमय होऊन जाते. थँक्यू सर. आज आपला एपिसोड आपण इथे स्टॉप करूया. पुन्हा नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण नक्की भेटूया. थँक्यू सर. थँक्यू सो मच. नमस्कार. धन्यवाद.